आता पाहणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्या। पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम ठेवा, आठवडाभरात निवडणूक चिन्हही द्या, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अंतरिम दिलासा, लोकशाहीचा हा मोठा विजय, संविधानासाठी लढत राहू, शरद पवारांकडून ट्विट करून सुप्रीम कोर्टाचे आभार। शरद पवार गटाला अजून एक मोठा धक्का बसण्याची चर्चा, पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला भाजपत प्रवेश देण्याच्या दिल्लीत हालचाली सुरू, सूत्रांची माहिती। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, कितीही चर्चा होऊ दे मी कुठेही जाणार नाही असं वक्तव्य। तर मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कुणीही सोबत येऊ शकतं, पण जयंत पाटलांसोबत माझा कोणताही संपर्क झाला नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मवियातील अनेकांचा थेट आमच्याशी संपर्क, पुढच्या काळात चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरे यांचं सूचक विधान। भाजपकडे मोठी ताकद असूनही आमच्याकडचे लोक लागतात, सुप्रिया सुळेंचा खोचक टोला। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन होणार, मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मागासवर्ग आयोगाच्या अहवालासंदर्भात उद्या अधिवेशन, मराठा आरक्षणासंदर्भातील ठराव होणार, सर्व समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। भाजपच्या निष्ठावंतांवर बाहेरून आलेल्यांचे कपडे धुण्याची आणि प्रेस करून देण्याची वेळ, किमान 33% तरी जागा ठेवा असं ओरड करण्याची भाजप नेत्यांवर वेळ, विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चंद्रपूरमधून लोकसभा लढण्याच्या तयारीत, आमदार प्रतिभा धानोरकरही चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडे तिकीट मागणार, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार लोकसभा लढण्याची शक्यता। लोकसभा लढण्याची सगळ्यांचीच इच्छा असते, मीही त्याला अपवाद नाही, उदयनराजेंकडून सातारा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त। अजून जागा वाटप झालेलं नाही, उमेदवारांबाबत चर्चा झाली नाही, उदयनराजेंच्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरेंना आता मोदींशिवाय पर्याय नाही, विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे भाजप सोबत येतील, आमदार रवी राणांचा दावा। काही लोक काँग्रेसमध्ये राहून भाजप नेत्यांचे पाय धरतात, राधाकृष्ण विखे पाटलांचा नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना टोला। मी कोकणात रिफायनरी आणणारच, माझं संबंधित मंत्र्यांशी बोलणं सुरू, नारायण राणेंची प्रतिक्रिया। त्या रिफायनरीमुळे रत्नागिरीचा मोठा विकास होणार असंही राणेंचा दावा। येत्या 22 तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा, तर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही बैठकीचं निमंत्रण, 25 तारखेपर्यंत जागा जाहीर करण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 23 आणि 24 फेब्रुवारीला कल्याण डोंबिवली दौऱ्यावर, लोकसभा निवडणूक बघता राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर सोहळ्याचं आयोजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शिवरायांचा पाळणा जोजवला। दिल्लीमधील महाराष्ट्र सदनातही शिवजयंती उत्साहात साजरी, संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत बाल शिवाजीचा पाळणा जोजवला, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी महाराष्ट्र सदन परिसर दुमदुमला। सुप्रीम कोर्टानं चंडीगड महापौर निवडणुकीच्या मतपत्रिका मागवल्या, सध्याच्या बॅलेट पेपरची मोजणी करून चंडीगडच्या महापौरांची निवड करावी, रिटर्निंग ऑफिसरनं ज्या बॅलेट पेपरवरती चिन्हांकित केलं होतं त्या बॅलेट पेपर्सचा समावेश नसावा, कोर्टाच्या सूचना। कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा काँग्रेसकडून फेटाळली, कमलनाथ यांचे पुत्र नकुल कमलनाथ हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा। अरविंद केजरीवाल आजही ईडी समोर हजर झाले नाहीत, वारंवार समन्स पाठवण्यापेक्षा ईडीनं न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी, आपची मागणी।